विश्वरूपो विश्वकर्ता विश्वास फलदायकः मुनिधेयो मुनित्राता मुनिमानस हंसकः नागभूषो नागनाथो नागरूपो नागाधिपः नगो नग प्रिय नाग्यो नागालय नगांतकः ज्योति स्वरूपाय नमो नमः ज्योति स्वरूपाय नमो नमः। विश्वशक्ती मित्रमंडळ तुम्हा रसिकांच्या आशीर्वादानं यशस्वीरित्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे। मंडळाच्या निरंतर वाटचालीला आपण आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे। आमच्या मंडळाचे अध्यक्ष अजित दादरणे, उपाध्यक्ष प्रताप झुअर, मंडळाचे आधारस्तंभ नंदकुमार लादे, महेश पाटील, गजानन फुटाणे, लखन ठाकरे, कोमल चौगले, महेश मिटके आणि राहुल धोंडपुडे देशमुख, तसंच आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींचे आम्ही शतशः ऋणी आहोत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाथ चरित्राची ओळख आणि नाथांची महती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं दख्खनचा राजा ही मालिका निरंतरपणे चालूच ठेवत आहोत। या मालिकेत यावर्षी श्रींच्या अनेक भक्तांपैकी एक अशा देवांच्या लाडक्या भक्ताची ओळख लोकांना कळावी म्हणून आम्ही यावर्षी सहर्ष सादर करीत आहोत एक पौराणिक सजीव देखावा, नाथ भुजंग। नाथ भुजंग देखावा संकल्पना आमचे लाडके गुरु माऊली श्री सुनील आमाणे सर। देवाधिदेव दख्खनचा राजा केदारनाथांच्या पदस्पर्शानं परमपावन झालेलं श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी वर्षभर अनेक सण सोहळे साजरे होत असतात। या सर्व सण सोहळ्यांना एक आध्यात्मिक, शास्त्रीय आणि पौराणिक आधार असतो हे आपल्याला माहित आहेच। यावर्षी आपण चैत्री महायात्रेच्या पालखी सोहळ्याचा अविभाज्य भाग असलेला असाच एक प्राचीन परंपरेचा नाविन्यपूर्ण डवरी गीत गायनाचा सोहळा पार पाडतो। कदाचित आपण तो पाहिलाही असेल। तर हा सोहळा कोणता, त्याचं पौराणिक महत्व काय हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याला कल्पना आहे का, देवांची नित्य सेवा करणाऱ्या डवरी समाजातील थोर संत पुरुष कोण? एवढंच नाही तर दररोज होणाऱ्या काकड आरती, शेजारतीच्या वेळी म्हटली जाणारी पद, तसंच पालखी सोहळ्यापुढे म्हटली जाणारी डवरी पद यांची रचना कोणी केली असेल? दररोज आपल्या शब्द सुमनांनी नाथांची सेवा करणारा हा नाथ सेवक आहे तरी कोण? तो गायला लागताच त्याच्या स्वर्गीय सुरानी प्रत्यक्ष देवादिदेव दख्खनचा राजा केदारनाथ प्रकट होत असे। नाथ सेवा करायला मिळावी म्हणून एकदाच नाही तर दोनदा राजाश्रय नाकारणारा हा थोर नाथ भक्त आहे तरी कोण? अरे नवनाथ, हा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा 15 दिवस चालतो, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? कोणती रे? अरे नेहमीच्या पालखी सोहळ्यामध्ये डवरी पदे गाण्याचा मान आपल्या गावातील डवरींना असतो, परंतु या 15 दिवसांच्या सोहळ्यामध्ये हाच मान परांड्याच्या डवरी बुवांना का असतो? परांड्याचं डवरी बुवा म्हणजे आपलं कृष्णात दादरने उर्फ दादेराव यांचं भक्त काय? होय, अगदी बरोबर। 15 दिवस त्यांच्याच घरी त्यांचा मुक्काम असतो। हा मान परांड्याच्या डवरी बुवांनाच का? याची तुला काय कल्पना आहे का? मला काय याची कल्पना नाही बाबा, पण जाणून घ्यायचं आहे मला ते। मला पण जाणून घ्यायचं आहे। अरे हे काय ते बघ, समोरनं आमाणे सर येतात, त्यांनाच विचारूया। हां सर नमस्कार। अहो सर, चैत्र यात्रेमध्ये 15 दिवसाच्या पालखी सोहळ्यात पदे म्हणण्याचा मान परांड्याच्या डवरी बुवांना का असतो? अरे यासाठीच
विश्वशक्ती मित्रमंडळ गेली अनेक वर्ष नाथचरित्रातून माहिती आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करत असतात. हे याच्यासाठीच यंदा ही यात्रेत चालणाऱ्या 15 दिवसाच्या पालखी सोहळ्यामध्ये डवरीपदे म्हणण्याचा मान परांड्याच्या डवरीबुवांना का असतो. आणि एवढंच नाही तर मंदिरात होणारी काकड आरती व शेजारच्याच्या वेळी म्हटली जाणारी पदे ज्याने रचली तो नाथभक्त कोण, चला तर पाहूया. बालाघाट मराठवाड्यातील नाथ भक्तांचं आगर असलेल्या या प्रदेशातील धाराशिव जिल्ह्यातील एक गाव परांडा. परांडा 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 परांडा. अहो काय झालं? अगं बोल की. अहो या देवाच्या भक्तीला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल बघा, ज्यावेळी आपली भक्तीची परंपरा पुढे चालवणारा त्या देवाचा भक्त आपल्या पोटी येईल. हा. अगदी माझ्या मनातलं बोलीस बघ. अगं आयुष्यभर आपण पांडुरंगाची सेवा करतोय, पण आपल्या भक्तीची परंपरा पुढे चालवायला भक्त बी आपल्या पोटीत जन्माला यायला पाहिजे. त्याशिवाय आपल्या भक्तीची परंपरा जिवंत कशी राहणार. हा आता त्या पांडुरंगाला कधी आमची दया येत्या कुणास ठाऊक. पांडुरंग पांडुरंग. हा धनी बोल की. अहो माझं ऐका, आता आपण संतान प्राप्तीसाठी त्या कुलस्वामिनीला तुळजापुरी जाऊन पदर पसरूया. अहो शेवटी त्या आदिशक्तीला स्त्रीचं दुःख काय असतं ते माहित हो. असं म्हणतेस? ठीक आहे, तिच्या कृपेनं आपल्या वंशाला दिवा मिळेल आणि आपल्या भक्तीची ही परंपरा अशीच चालू राहील. तू म्हणतेस ते बरोबर आहे. चल चल. ते दोघंही अपत्यप्राप्तीचं साकडं घालण्यासाठी तुळजापुरी जातात. दिवसामागून दिवस जात होते, परंतु दादानाथ गायकवाडांच्या घरी वंशाचा दिवा पेटलाच नाही. त्यांना संतान प्राप्ती झालीच नाही. काशी, हे काशी, अगं मला काय वाटते माहितीये काय, ह्यो जन्म भी असाच आपला वाया जाणार बघ. आपल्या पोटाला पोहर नसताना आपला ह्यो जन्म सार्थकी कसा लागणार सांग की मला. माझं तरी डोकंच चालत नाही. त्या पांडुरंगाला, त्या तुळजा भवानीला अहो एवढंच काय दिसल त्या देवासमोर पदर पसरला बघा. इतकी व्रत वैकल्य उपास तापास केले, पण माझं पोट पाणी पिकलंच नाही. शेवटी निपुत्रिकपणाचा कलंक घेऊनच मरण येतं की काय. भगवंता, का का आमची सत्व परीक्षा बघतोस रे. आणि आम्ही काय करायला पाहिजे म्हणजे तुला आमची दया येईल. दादानाथ, अहो दादानाथ. कोण? बाबाजी या की. दादानाथ, तुम्ही आता काय बी काळजी करू नका. आता मी सांगतो तेवढं करा. दादाजी, काशी वहिनी, तुम्ही आता सगळ्या देवांना साकडं घातलं. आता एवढंच करा. बाबाजी, अहो पोटाला पार यावं म्हणून आम्ही काय केलं नाही, कवा वारी चुकवली नाही. तुम्हाला सांगतो, देव धर्म उपास तापास आज सगळं केलो, पण आमच्या संसाराच्या येलीवर फुल काही उमालच नाही. बाबाजी बघा, काशीकडे बघा जरा. पोटाला पोहर नाही. लोकांच्या टोमण्यानं तिच्या मनाला काही यातना होत असतील. पोटाला पोर नसलं तर त्या बाईच्या मनाची अवस्था काय होत असेल याचा विचार मी नाही करत. आता काहीही विचार करायचा नाही. आता तुम्ही गाठोडं बांधा आणि माझ्या संगत चला बघू. आपलं कुलदैवत देवाधिदेव दख्खनचा राजा त्या रत्नागिरीच्या डोंगरावर दीन दुबळ्यांसाठी रात्रंदिवस तिष्ठत उभा राहिलाय. तो तुमच्या आमच्यासारख्या आपल्या नडलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच. मग चला बघू. चला चला.
तो दख्खनचा राजा, साऱ्या दुनियेचा मालक, त्याच्या आशीर्वादानं माझं पोट पाणी पिकल आणि माझ्या पदरात संतान दिल म्हणता. चला मग. मजल दर मजल करत दख्खनच्या राजाच्या पायी येऊन संतान प्राप्तीसाठी हे दोघं पदर पसरतात. पुढं देवाधिदेव दख्खनच्या राजांच्या आशीर्वादानं दादानाथ आणि काशीबाई यांचं नशीब फळफळतं आणि त्यांच्या पोटी डवरी समाजाचा संत पुरुष नाथ भक्त अंकुर रूपानं वाढू लागतो. काशी, हे काशी, अगं वाईस पाणी दी की प्याय. धनी, हे घ्या पाणी. मी एक बोलू का? काशी, ए अगं लई दगदग करू नकोस. आता तू दोन जीवांची आई विसरू नको. नाही, आता हे गर्भारपण तुझ्या नशिबात उशिरा आलंय खरं, पण उशिरा का ना, तुझी कुस उजवली नाही. म्हणून म्हणतोय, जप तुला बी आणि पोटातल्या आपल्या बाळाला बी. कसे धनी, मला बी तिची कल्पना हाय. उशिरा का असना, त्या दख्खनच्या राजाच्या आशीर्वादानं आपलं नशीब फळफळलं बघा. मला तर असंच वाटायचं का पोरा बाळाविना जावं लागतंय का काय. पण काही म्हणा, बाबाजी भाऊजींच्या शब्दाने धीर आला बघा. आपण दख्खनच्या राजाच्या दरबारी साकडं घातलं आणि आपलं बोलणं त्या दख्खनच्या राजाला. अलख निरंजन, भिक्षान देही माते, भिक्षान देही. धनी, मला काही स्वप्न पडतात, त्याबद्दल तुम्हाला बोलणार होते. अगं आता मला काय विचारतेस? हे बघ, हे बघ, अगं देवासारखं दारातच आल्यात महाराज, त्यासनी विचार की. एक विचारू? बोल माते. बाबा, देवाच्या कृपेनं माझं पोट पाणी पिकलं, पण लागलेल्या डवाळ्याचं काय? सपनात महादेवांच्या गळ्यातला वासुकी, अमृत मंथनातला भगवान विष्णूंचा शेष स्वप्नात येऊन दर्शन देतात बघा. त्याचबरोबर मला डवर वाजवावा, देवापुढं पद म्हणावीत, कौन रचावी, सर्वांना गाऊन दाखवावीत असं वाटतं बघा. माते, हा तुझ्यासाठीच नाही तर साऱ्या विश्वासाठी शुभशकुनच आहे. माते, तुला लागलेले डोहाळेच सांगतात, तुझ्या पोटी नागकुळातील थोर नाथ भक्त जन्माला येणार आहे आणि तो या डवरी समाजाचा थोर संत पुरुष असेल. एवढंच नाही तर आपल्या स्वर्गीय गायनानं प्रत्यक्ष परमेश्वराला या भूतलावर प्रकट करेल. हे माते, त्यासाठी आपल्याला द्वापार युगामध्ये जावं लागेल. द्वापार युगामध्ये श्रीहरी विष्णूनं घेतलेला एक परिपूर्ण अवतार, अष्टावधानी, धुरंधर, मुत्सदी, पराक्रमी, तत्वज्ञ, किती रूपांचं वर्णन करावं. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता रहस्य सांगणारा श्रीकृष्ण, विराट रूप धारण करून शिशुपालाचा शिरच्छेद करणारा कृष्ण, द्रौपदीच्या वस्त्रांना हात घालताच साऱ्या विश्वातील वस्त्र भांडार तिच्यासाठी खुलं करणारा श्रीहरी, प्रसंगी पांडवांच्या रक्षणासाठी स्वतःची प्रतिज्ञा मोडून भीष्मांवर चक्र घेऊन धावणारा चक्रधारी वासुदेव, अशी किती किती रूप. श्रीहरींच्या बाललीलाने तर अख्ख्या विश्वाला वेड लावलं. माखनचोर, गवळणींचे मटके फोडणारा, बालसवंगड्यांवर जीवापाड प्रेम करणारा, त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारा लाडका कान्हा.
तुला धड पळताही येत नाही, मग तुझ्याकडे चेंडू टाकून काय उपयोग? अरे बघ ना काना, माझ्याकडे चेंडूच कोणी देत नाही. थांब हं. आता मी चेंडू तुझ्याकडे टाकतो, पण तू अडवायचा बरं का, सोडू नको. काना टाक आता चेंडू माझ्याकडे, बघ मी कसा पकडतो. बघ बघ, तरी तुला सांगतच होतो काना, त्याच्याकडे नको टाकू. आता गेला ना चेंडू पाण्यात, आता कोण काढणार चेंडू? मी जातो. काना थांब, अरे थांब काना. अरे चेंडू तर इथंच पडला होता. इथं इथं इथंच. कदाचित तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे गेला असेल. अरे असं पुढे विकट असं कोण करतंय? कोण आहे तो? मीच तो महाभुजंग सर्पराज कालिया. ये कृष्णा, ये तुझीच तर मी वाट पाहत होतो. अरे या गोकुळातील एकाही गवळ्याला, काही गुरांना कायमचं मिटवण्यासाठी प्रत्यक्ष कंसाच्या आज्ञेवरून मी इथं आलेलो आहे. गायींचा बळी तर मी घेतलेला आहे. आता राहिले ते गौरी आणि त्यांचा लाडका कोण. माझ्या या जहाल विषानं या गोकुळचा विनाश होणार. विनाश करणार मीच, तुला ठार करून. तू कृष्णाला काय ओळखलंस? अरे कृष्ण म्हणजे काळाचा महाकाळ. तुमच्यासारख्या दुष्टांचा संहार करण्यासाठीच मी पृथ्वी तलावर अवतीर्ण झालो आहे. हे सर्पराज, जरा बघ, मला ओळखलास? अरे हा अहंकार तुझा नाश करेल. तत्पूर्वी मी तुला एक संधी देतोय, मला शरण ये. अरे हट. अरे तुझी शरणागती पाहिजे कोणाला, तूच मला शरण ये. मीच तुला जीवदान देतो. नाहीतर तुझा अंत निश्चित आहे. ये त्राहीमाम. हे श्रीहरी, हा कालिया सपत्निक आपल्याला शरण येतो आहे. माझं रक्षण करा. मी तुला जीवनदान देईन, पण एका अटीवर. कोणती अट? तुला हा यमुनेचा डोह सोडून मोठमोठ्या सर्पांचं जिथं वास्तव्य स्थान आहे अशा समुद्राच्या मध्यभागी असणाऱ्या रमणद्वीपावर जा. हे श्रीहरी, पूर्वी मी त्याच द्वीपावर राहत होतो, पण एके दिवशी गरुडानं माझ्यावर हल्ला केला. त्यावेळी मी माझा बचाव करण्यासाठी पत्नीसह यमुनेच्या मार्गानं या डोहामध्ये आलो. ठीक आहे, तू आता निश्चिंत मनाने रमणद्वीपावर जा. गरुड सुद्धा तुझ्या वाटेला जाणार नाही, कारण माझ्या पायाची पदचिन्हे तुझ्या फणाग्रावर उमटतील. तुला कळी काळाची भीती राहणार नाही.
हे श्रीहरी, तुझ्या मुरलीच्या नादानं आणि शिवशंकरांच्या डमरू नादानं मला उन्मनी अवस्था प्राप्त झाली आहे. हे देवा, पुढच्या जन्मी मला संगीत आराधनेनं तुमची गान सेवा करता यावी असं वरदान द्यावं. माझा उद्धार करा देवा, माझा उद्धार करा. हे सर्पराज, तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन आणि तुझी गाणसेवाही मला घ्यायला आवडेल, पण आत्ता नाही. सध्या विष्णूच्या कार्यकारण भावात्मक दशावतार असल्याने मी तुला वरदान देऊ शकत नाही, परंतु पूर्ण ब्रह्म सनातन ज्योतिर्मय स्वरूप अवतार धारण केल्यानंतर मी तुझी इच्छा पूर्ण करीन. तथास्तु. हे सर्पराज, चल, मला तीरावर नेऊन सोड. चल. जशी आपली आज्ञा. चलाव देवा. आणि अशा प्रकारे द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णानं दिलेल्या वरदानाच्या इच्छापूर्तीचा क्षण आला आणि देवादिदेव दख्खनच्या राजांच्या कृपेनं दादानाथ आणि काशीबाई यांच्या पोटी अखिल नाथपंथी डवरी समाजाचा थोर नाथ भक्त संत नाथ भुजंग दख्खनच्या राजांच्या गानसेवेसाठी भूतलावर जन्माला आला. दादानाथ आणि काशीबाई यांच्या घराण्याचा उद्धार झाला. नाथ भक्तीचा प्रसाद आहे तो. सदान कदा ईश्वर भक्तीत लीन झालेला असतो बघा. कधी श्रीहरी म्हणून ध्यानात मग्न होतो, तर कधी ओम नमः शिवाय म्हणून समाधीस्थ होतो. कारभारने काय विमान, आपलं नशिबाकी जोरदार आहे बघ. अगं, केदारनाथांची कृपा म्हणून आपल्या घरात हे थोर भगवंत भक्त जन्माला आल्यात. तुला सांगतो, ह्या बाळाबरोबर खेळताना आहे का नाही, हे मला कशाचं भानच राहत नाही. अगे, सुख सुख म्हणजे काय हे मला आत्ता समजायला लागले. बाबा ऐका ना. काय रे बाळा? ऐका ना, मी रचलेले कवन ऐका ना. नाथ भुजंगाचा हात सुद्धा छान आहे. डमरूवर पडताच माझं देहबान हरपून जात. एवढ्या लहान वयात ही दैवी देणगीच नव्हे तर काय. बाळनाथा, अरे काय रचलंयस तरी काय एवढं. ऐकीव तरी. ज्योती केदारा करुणा सागरा, आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा. ज्योती केदारा करुणा सागरा, आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा. उद्धार करा नाथा, उद्धार करा. ज्योती केदारा करुणा सागरा, आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा. आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा. केदारनाथा, खरंच तुझी लीला अगाध आहे बाबा. कारभारने कवन ऐकलं आणि अवघ्या जन्माचं सार्थक झालं बघ. तुला आता कळलं का, आपल्या घराण्याच्या भक्तीची ही परंपरा
अशीच चालू राहणार याची आता खात्री पटली का नाही? हा, पटली का नाही? हळूहळू दिसामासानं छोटा नाथ भुजंग नाथ भक्तीच्या संस्कारानं मोठा होऊ लागला. तसतसे त्याच्या प्रतिभेला पंख फुटले. सर्वत्र त्याच्या गायनाची कीर्ती पसरली. हळूहळू त्याच्या गायनाला लोकाश्रय प्राप्त झाला. लोक त्यांच्या गायनानं मंत्रमुग्ध झाले. नाथ भुजंगाच्या गायनानं आणि डमरू नादानं, नाद ब्रह्माच्या अद्वितीय साक्षात्कारानं लोक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या गायनाला राजाश्रय प्राप्त झाला तो असा. दादानाथ, कोणते? बाबाजी या की. बाबाजी काय म्हणतोयस? म्हणजे चैत्रवारीला जायची सगळी तयारी पूर्ण झालीये? हो झाली की. तेच तर सांगायला आलो होतो. बर बर. दादानाथ गायकवाडांचे घर हेच आहे का? होय, मीच की, दादानाथ गायकवाड. आपण मी बडोद्यावरून आलोय. काय म्हणजे ते गायकवाड घराण्याचं कारभारी दिसतंय. बोला बोला बोला. नाथ भुजंग आपलाच मुलगा ना? होय होय. पण हे ते पर असं काय विचारायला लागलायसा? अहो, आपल्या चिरंजीवांच्या गायनाची कीर्ती सर्व दूर पसरली आहे. अशी ती आमचे महाराज सयाजी गायकवाड यांच्याही कानी पोचली. काय म्हणताय? आमचे महाराज गुणग्राहक व कलेचे आश्रयदाते आहेत. त्यांनी आपल्या दरबारी नाथ भुजंगांना राजगंधर्व हे पद देऊ केले आहे. त्यांचा खलिता घेऊन मी आलो आहे. कुठे आहेत नाथ भुजंग? नाही, काय आहे आता, ते सयाजीराव महाराज कलेचं आश्रयदाता आहेत हे आम्ही ऐकून आहेच. आता त्यांच्याकडनं माझ्या पोराचा, त्याच्या गाण्याचा गौरव होतोय म्हटल्यावर महाराजांचा लई 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 ऋणी आहे बघा मी. बसा बसा बसा, जरा विश्रांती घ्या. अहो, काय एवढ्या लांब ना आलायसा? दमला असेला. थांबा, मी जरा गुळ आणि पाणी घेऊन येतो. बसा बसा. तवर आमचा ह्यो नाथ भुजंग येईलच. बसा. हा व्हायच. कोण आलंय बाबा? अरे ये 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 नाथाजी, ये ये. अरे बघितलंस का कोण आलंय ते? अरे येड्या, बडोद्यासनं सयाजीराव महाराजांचा खलिता आलाय तुझ्यासाठी. अरे तुझ्या गायनाची कीर्ती त्यांच्यापर्यंत पोचली, म्हणून तुझ्या गायनाचा गौरव करण्यासाठी तुला ते काय म्हणतात तो कसला हे राजाश्रय देऊ केलाय त्यांनी. त्यांच्या दरबारी तुला राजगंधर्व हे पद देऊ करून तुझा गौरवच केलाय बघ महाराजांनी. जीवलग जीवीचा धनी नाथ अमुचा, सहस्त्रमुखाचा श्रमली वाचा, न वर्णवे चतुर्भुज अनंत नामाचा, नाथ भुजंग मी पार न याचा, निवडिले सकळ सार आगमा निगमाचे, निवडिले सकळ सार आगमा निगमाचे. माझ्या गायन कलेचा आणि मला दरबारी राजगायकांचे पद देऊ केल्याबद्दल मी महाराजांचा शतशः ऋणी आहे. माझा मुजरा महाराजांपर्यंत पोचवा. आणि मी विनम्रपणे महाराजांना सांगू इच्छितो, मी आणि माझी कला दख्खनच्या राजाला समर्पित असल्यामुळं मी केवळ त्यांच्याच दरबारी माझी कला सादर करतो, इतरांसाठी नाही. महाराजांना म्हणावं, मला माफ करा. ठीक आहे. आमचे महाराज सयाजीराव कलारसिक आहेत. त्यांनी आपल्या कलेवर प्रसन्न होऊन आपणास हा सन्मान देऊ केला आहे. तेव्हा मी म्हणतो, आपण एकदा फेर विचार करावा. कारण राजाश्रय सहजासहजी मागून मिळत नाही. इथं तर तो आपल्यापर्यंत चालत आला आहे. मी काय तुला जा म्हणणार नाही, आग्रह करणार नाही. तुला तुझ्या मनाला जे वाटतंय तेच कर बाबा.
काय आहे, राजाश्रय ही खरं तर मोठी गोष्ट आहे. नशिबानच कोणाला तरी कवा तरी मिळत्या. पर मी काय तुझ्या मनाविरुद्ध नाही. तुला काय करायचं ते तुझं तूच ठरवू म्हणजे झालं. बाबा, आपणास माहीतच आहे, माझा जन्मच नाथ सेवेसाठी. मी कल्पनाही करू शकत नाही ना. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. हे बघा, आपण महाराजांनी आमचा मानाचा मुजरा सांगा. आणि आता ऐकलंच ना व, ह्याच भावना महाराजांच्या पर्यंत पोचवा म्हणजे झालं. या या. हे देवाधिदेवा, जगन्येत्या, आलो तुझ्या पायी. लागला सार्थकी जन्म माझा, झालो कृतार्थ मी. अनुभवलं दर्शन तुझं, याची देही याची डोळा. केवळ माझाच नाही, ज्या कुटुंबात आलो जन्माला मी. उद्धारले अवघे गोत्र आणि मी. देवा देवा, तुझ्या कृपाशीर्वादानं या आलम दुनियेतली सगळी सुख माझ्या समोर अगदी हात जोडून उभी आहेत. तुझ्या आशीर्वादानं आम्हा नवरा बायकोचं आयुष्य धन्य झालं. जन्म सार्थकी लागला. एकदा आमासनी असं वाटलं होतं की आयुष्यभर आता आमासनी पारच व्हायचं नाही आणि मग तुझ्या सेवेत खंड पडतो का काय. पण सौदागरा, आमच्या नवसाला पावलास आणि आमच्या पोटाला नाताजी सारखं हे पुत्ररत्न घरात जन्माला घातलंस. देवा, आंधळा मागतोय एक डोळा. या न्यायानं तू आमच्या पोटाला नुसतं पारच नाही दिलंस, तर त्याच्या जन्मानं आमच्या मागच्या 7 पिढ्या, पुढच्या हजारो पिढ्यांचा उद्धार झाला. असा भक्त आमच्या घरात जन्माला घातलास केदारनाथा. आम्हाला अजून काय पाहिजे. लई 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 उपकार झालं. धन्य धन्य झालो. परांड्याचे संत नाथ भुजंग चैत्रवारीसाठी आले आहेत हे समजलं. कोल्हापूरचे राजे दुसरे शिवाजी यांनी आपणास राजवाड्यावर आपल्या गानसेवेसाठी आमंत्रित केले आहे. हे काय धर्मसंकट ओढावले नाथाजी. आता महाराजांना काय सांगायचं? काय सांगायचं नाही. वाड्यावर यायची, सेवा करायची आणि महाराजांच्याकडून भरभक्कम बिदागी घ्यायची. सवाल बिदागीचा नाही. आमचं भाग्य थोर म्हणून तर वाड्यावरनं महाराजांचं आमंत्रण आलंय. आपण आता काय आहे कारभारी, हे जरी खरं असलं तरी नाथाजी केवळ सौदागरांसाठीच गान सेवा करतोय. आता महाराजांच्या आमंत्रणाचा म्हणशील तर काय मला बी काय उमगणं झालंय. नाथाजी, बाबा आता तूच ठरव काय करायचं ते. मी महाराजांच्या आमंत्रणाचा नम्रपणे स्वीकार करतो. पण हा नाथ भुजंग या भूतलावर जन्मास आला तो केवळ केदारनाथांचीच गानसेवा करण्यासाठी. आणि का करू नये. द्वापार युगामध्ये भगवान कृष्णानं यमुनेचा डोह सोडताना जे वरदान दिलं त्याची कृतज्ञता म्हणूनच ही नाथ सेवा करतोय. आणि मी इतर कुणासाठी गायला लागलो तर तो देवानं दिलेल्या वरदानाशी द्रोह ठरेल आणि कृतघ्नपणाचं पाप माझ्या माथी बसेल. तेव्हा हे महोदय, महाराजांना आमचा मानाचा मुजरा. आपण आमच्या भावना महाराजांपर्यंत पोचवा. हे काय, राणीसाहेब येतात. मुजरा राणीसाहेब. हे थोर महात्मा, आपण फक्त केदारनाथांची सेवा करण्यास बांधील आहात हे आम्हास ठाऊक आहे. याबद्दलच्या भावना आमच्यापर्यंत पोचल्या. आम्ही आपल्या नाथ सेवेचा आदर करतो. तुम्ही अखेरच्या श्वासापर्यंत केदारनाथांची सेवा करा. आम्ही आपल्या श्रद्धेशी सहमत आहे. भले तुम्ही आपली स्वर्गीय गानसेवा आमच्यासाठी नाही केली तरी चालेल, पण चैत्र यात्रेमध्ये चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र वद्य एकादशी
असे 15 दिवस चालणाऱ्या पालखी सोहळ्यात गायन सेवेबद्दल तह हयात मानाची वस्त्र आणि बिदागी देण्याची व्यवस्था करीत आहोत. त्याची सनद आणि मानपत्रांचा आपण स्वीकार करावा. ऋणानुबंध युगायुगांचा नाते जोडले द्वापारी जीवाशिवाचे ऐक्यते जोडले अतूट नाते या ज्योती स्वरूपाशी. खंडीला फेरा 84 लक्ष योनीचा पावन झाले अवघे जीवन. अशी 15 दिवसांची दिव्य गायन सेवा करूनी उद्धारिले वंशतो. डवरी समाजाच्या पिढ्या अशा प्रकारे उद्धारून जातील अशी दिव्य भक्ती या नाथभुजंगांची. चैत्र यात्रेतील 2 आठवड्यांची सेवा संपत आली आणि आता निरोपाची वेळ जवळ येऊन ठेपताच नाथभुजंगाला आपण या नाथचरणांपासून दूर जाणार, आपलं मन नाथ दर्शनापासून अंतरणार या भावनेनं त्यांचं मन शोकाकुल झालं. डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. ज्याप्रमाणे माहेरवाशीण सासरी निघताना तिची जशी अवस्था होते अगदी तशीच अवस्था नाथभुजंगांची सुद्धा झाली. दक्षिणीशी चला जाऊ रूप केदाराचे पाहू रामलिंग चोपडाये भावे गुलाल लवडा वाहू दक्षिणीशी चला जाऊ आवो शुद्ध एकादशी दिन जावे डोंगर चढून रवळियाचे दर्शन होई पातकाची होळी दक्षिणीशी चला जाऊ रूप केदाराचे पाहू रामलिंग चोपडाये भावे गुलाल लवडा वाहू दक्षिणीशी चला जाऊ. चैत्रमाची उष्ण काळ भक्त जमले सकळ टाळी टाळी तवारा तो देवाचा डोंगर गरजतो दक्षिणीशी चला जाऊ रूप केदाराचे पाहू रामलिंग चोपडाये भावे गुलाल लवडा वाहू दक्षिणीची चला जाऊ. द्वादशीला पात्र पूजा त्यासी पावे ज्योती राजा निपुत्र्याला पुत्र देतो देव संभाळ करीतो दक्षिणीची चला जाऊ रूप केदाराचे पाहू रामलिंग चोपडाये भावे गुलाल लवडा वाहू दक्षिणीची चला जाऊ. जे जे मागील ते देतो मन इच्छेला पुरवितो नाथ भुजंगाची वाणी सुख देवाच्या चरणी दक्षिणीशी चला जाऊ रूप केदाराचे पाहू रामलिंग चोपडाये भावे गुलाल लवडा वाहू दक्षिणीशी चला जाऊ. नाथाजी, देव भावाचा नाही तर भक्तांचाही भुकेला आहे. आपली ईश्वराप्रती असलेली श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावनाच तुम्हाला मुक्तीपर्यंत घेऊन जाते. भक्ताला यापेक्षा आणखी काय हवं असतं? नाथा, नाथा तुझे पायी माझे निजधन सापडले. तेणे झालो सुखी न कधी संकट पडले. ऐसे नोव्हे स्वामी केदारा उदारा दीनबंधू. पतित पावन नाम दयाघन सुख सिंधू. ऐसे नोव्हे स्वामी केदारा उदारा दीनबंधू. त्राहे झाला जीव येवोनिया आला झडकरी.
नाथ भुजंगाचा शेवट सखया गोड करी, सखया गोड करी. देवा, आता निरोपाचा क्षण आलाय. गेले 15 दिवस तुझ्या गानसेवेत एकरूप झालेलं माझं हृदय तुझ्यापासून कसं वेगळं होईल? तुझ्या भक्तिरसात मी अकंठ बुडालो. तुझ्या सेवेपुढं जगातलं सारं सुख तुच्छ आहे. माझं भाग्य थोर म्हणून तुझा चांगला लाभ झाला. हे करवीर निवासिनीचे उद्गार अगदी सत्यात उतरले. चांग भला सौदागरा, चांग भला, चांग भला. यापूर्वी आम्ही अवतार घेतले भाविक भक्तांच्या वरदान प्राप्तीसाठी, परंतु आमचा हा पूर्ण ब्रह्म सनातन अवतार हा भाविकांच्या पूर्ण फलप्राप्तीच्या इच्छापूर्तीसाठीच आहे. हेच तर आमच्या अवताराचं गम्य आहे. हे देवाधिदेवा केदारनाथा, माझी अनंत 84 लक्ष योनीतून सुटका, सर्पयोनीसारख्या दुर्धर योनीतून उद्धार करून आपण मला आपल्या पायाशी स्थान दिलं आणि आपण मला दिलेल्या मुक्तीनं पूर्ण फळप्राप्तीचा साक्षात्कार झाला. देवा, सांग भला, सांग भला. आम्ही आपल्या गानसेवेवर प्रसन्न आहोत. द्वापारामध्ये यमुनेच्या डोहामध्ये आम्ही तुम्हाला जे वरदान दिलं त्याची आज इच्छापूर्ती झाली. भक्त म्हणून चंद्र सूर्यासेपर्यंत नाथ भुजंग अमर राहील, अमर राहील. तथास्तु.